सो टाइप्स ऑफ मोशन ऑफ दी फॉलोअर. सो टाइप्स ऑफ मोशन ऑफ दी फॉलोअर, जसं की ज्यांचा पहिला लेक्चर आहे आज, तुम्हाला काही आयडिया नाही आहे का व्हॉट इज मीन बाय कॅम, व्हॉट इज मीन बाय फॉलोअर, कॅम काय असतो, फॉलोअर काय असतो. तर डोंट वरी, आपण जे मंडेचं जे लेक्चर आहे तिथे आपण पुन्हा परत आपण कुठून स्टार्ट करू, झिरोपासून स्टार्ट करू. ठीक आहे. तर आपण एक थोडासा वेट केला 2-4 दिवस. तर 2-4 दिवस आपण बॅचला फुल फ्लो आला पाहिजे म्हणून आपण एक डेमो लेक्चर चालू केले. ठीक आहे. आता मंडेपासून जे आहे ती आपली एक रिअल बॅच चालू होईल. तिथून तुम्ही ॲबसेंट राहायचं नाही आहे. तिथे तुम्ही बेसिकपासून प्रेझेंट असले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं टार्गेट आहे थर्ड इयरचे पर्सेंटेज. आणि थर्ड इयरचे पर्सेंटेज टार्गेट करण्यासाठी हे जे तुमचे सेकंड इयरचे सब्जेक्ट्स आहे हे खूप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. जसं की सेकंड इयरमध्ये आपण सॉम सब्जेक्ट शिकलेला आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता आहे थेरी ऑफ मशीन. ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्स झालं आपलं, फ्लुइड मेकॅनिक्स आता या सेमिस्टरला आहे. तर हे सर्व सब्जेक्ट जे आहे एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेन आपल्या येणाऱ्या फ्युचर सब्जेक्ट्समध्ये. तर असं नाही होणार का तुम्ही फायनल इयरमध्ये जाणार आणि फायनल इयरमध्ये एक मोठा पर्सेंटेजचा जो आहे आकडा तुम्ही तयार कराल. तुम्हाला आतापासून एफर्ट लावायचा आहे. ओके. चला, तर जे लोक आतापर्यंत प्रेझेंट नव्हते त्यांना डायरेक्ट हा टॉपिक भेटत आहे. ठीक आहे. तर आज आपण टार्गेट करा स्केचवर, आणि जेव्हा आपण रिअल बॅच चालू करू आपली मंडेपासून, तेव्हा मग तुम्हाला झिरोपासून समजेल का कॅम काय, फॉलोअर काय, मोशन ऑफ फॉलोअर म्हणजे काय, अँड सो ऑन. चला सांगा मग, टाइप्स ऑफ मोशन ऑफ फॉलोअर. नंबर 1, युनिफॉर्म वेलोसिटी. युनिफॉर्म वेलोसिटी. Number 2, simple harmonic motion called as a SHM. Number 3, acceleration and retardation, or also called as a deceleration. Number 4 is cycloidal motion. So out of which uniform velocity, simple harmonic motion and acceleration and retardation is a part of our polytechnic syllabus, and this cycloidal motion is a part of a engineering syllabus. तो जब आप इंजीनियरिंग में जाएंगे तब आपको ये फोर्थ मोशन भी पढ़ने को मिलेगा. तो ये थोड़ा सा इससे डिफिकल्ट है. ये जो हम लोग 3 मोशन पढ़ने वाले हैं इससे थोड़ा सा डिफिकल्ट है. अब प्रॉब्लम में जो फॉलोअर के मोशन दिए जाएंगे हमें, ये सिर्फ 3 मोशन रहेंगे. कौन से? यूनिफॉर्म रहेंगी वेलोसिटी, या फिर सिंपल हार्मोनिक मोशन, एक्सेलरेशन एंड रिटार्डेशन. तो कल मैंने आपको थोड़ा एग्जांपल दिया था व्हाट इज मीन बाय यूनिफॉर्म वेलोसिटी. जैसे कि मैं कॉन्स्टेंटली चल रहा हूँ, दैट इज नथिंग बट द यूनिफॉर्म वेलोसिटी. सिंपल हार्मोनिक मोशन, वेव्स. ठीक आहे. समुद्राच्या लाटा पाहिल्या सर्वांनी, कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली. सो कॉल्ड एज ए SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. एक्सेलरेशन एंड रिटार्डेशन मीन्स कभी एक्सेलरेट होना, कभी डिसलरेट होना. जैसे कि हम कोई भी बाइक चलाते हैं तो हमारी बाइक कंटिन्यूसली एक्सेलरेशन में होती है क्या? नहीं. कुछ ऑब्स्टेकल आने के बाद में हम क्या करते हैं, ब्रेकिंग करते हैं, तो क्या हो जाती है हमारी बाइक डिसलरेट हो जाती है. वापस से हम लोग एक्सेलेटर बढ़ाते हैं, अगेन एक्सेलरेट हो जाती है. सो दिस इज द एग्जाम्पल ऑफ दिस मोशंस. तो ये सारे मोशंस जो है हमारे किसको रहेंगे, फॉलोअर. हे सर्व मोशंस आपल्या कशाला दिलेलं आहे, फॉलोअरला. सो टाइप्स ऑफ मोशन ऑफ द फॉलोअर. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये काय क्लिअर केलं आपण, युनिफॉर्म वेलोसिटी. आज क्लिअर करणार आहे आपण SHM. ठीक आहे. तर यासाठी जो डाटा घेतो आहे मी, SHM टाइप 2. टाइप 2 इज सिंपल हार्मोनिक मोशन. टाइप 2 इज सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन जो आपण हा डाटा घेऊ आज, तर सिंपल हार्मोनिक मोशन कसं ड्रॉ करायचं, त्यासाठी काय करू आपण, एक डेटा अज्युम करू. जसं काल अज्युम केलं होतं आउटस्ट्रोक. किती केलं होतं आउटस्ट्रोक अज्युम आपण, 120 डिग्री. आज पण आउटस्ट्रोक किती अज्युम करतो, 120 डिग्री. डोएल किती अज्युम केलं होतं, 30 डिग्री. तर 30 डिग्री अज्युम करतो. रिटर्न स्ट्रोक किती अज्युम केलं होतं, रिटर्न स्ट्रोक केलं होतं आपण अज्युम किती, 90 डिग्री. आणि डोएल म्हणजे काय, रिमेनिंग पार्ट किती राहतो, 120 डिग्री. अँड लिफ्ट ऑफ द फॉलोअर जे आहे किती अज्युम केलं होतं आपण, 60 mm. तर हा डाटा घेऊन मी तुम्हाला आज कोणती मोशन शिकवतो आहे, सिंपल हार्मोनिक मोशन.
ठीक आहे. तर एक्झाम्पलमध्ये 3 कंडिशन विचारल्या जाणार आहे आपल्याला, युनिफॉर्म वेलोसिटी, SHM, ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशन. ह्या 3 कंडिशन झाल्या. या 3 कंडिशन पासून परत 3 कंडिशन बनवल्या जाते, जसं की आउटस्ट्रोक, युनिफॉर्म वेलोसिटी, रिटर्न स्ट्रोक, SHM झाला एक टाईप. आउटस्ट्रोक, SHM, रिटर्न स्ट्रोक, ॲक्सलरेशन रिटार्डेशन झालं दुसरा टाईप. आउटस्ट्रोक, युनिफॉर्म वेलोसिटी, रिटर्न स्ट्रोक, ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशन झाला तिसरा टाईप. म्हणजे 3 टाईपवरून परत 3 टाईप बनवलेले आहे कॉम्बो करून. कॉम्बो करून मीन्स फर्स्ट आणि सेकंडचं कॉम्बिनेशन, सेकंड आणि थर्डचं कॉम्बिनेशन आणि फर्स्ट आणि थर्डचं कॉम्बिनेशन. तर कॅम अँड फॉलोअरला भरपूर टाईम लागणार आहे आपल्याला कव्हर करायला, कारण याचे टाईप्सच तेवढे आहे. पहिला टाईप असा आहे का आउटस्ट्रोक, रिटर्न स्ट्रोक, युनिफॉर्म वेलोसिटी, जे काल पाहिलं आपण. आउटस्ट्रोक, रिटर्न स्ट्रोक, SHM. आउटस्ट्रोक, रिटर्न स्ट्रोक, ॲक्सलरेशन रिटार्डेशन. मग आउटस्ट्रोक एक वेगळी वेलोसिटी, रिटर्न स्ट्रोक एक वेगळी वेलोसिटी, असे 2 वेलोसिटी मिक्स करून काय करतात, परत त्याचे काय केलेलं आहे, टाईप्स क्रिएट केलेले आहे. तर हे तर झाले कशाचे, डिस्प्लेसमेंट डायग्रामचे टाईप. असेच कशाचे टाईप्स आहे, कॅम प्रोफाईलचे. त्यामध्ये नाईफ एज फॉलोवर, रोलर फॉलोवर, फ्लॅट फेस फॉलोवर, त्यानंतर रॅडियल फॉलोवर, ऑफसेट फॉलोवर. तर जवळपास जर पूर्ण जर कॅल्क्युलेट केलं आपण तर याच्यामध्ये 15 ते 20 टाईप्स आहे. आणि एक प्रॉब्लेम ड्रॉ करायला कमीत कमी 2 लेक्चर लागतात सुरुवातीला, लक्षात. तर जवळपास 1 महिना आपल्याला हा युनिट कव्हर करायला लागणार आहे, कॅम अँड फॉलोअर, जो की आपल्या सिलेबसचा युनिट नंबर कोणता आहे, 3. पण सुरुवात त्याच्यापासून केली. याच्या मग कारण असं आहे का सर्वात जास्त वेळ याला लागतो, म्हणून पहिले मोठा युनिट कव्हर करून घेऊ आपण, मग छोटे छोटे युनिट पटकन काय होतील कव्हर. छोटे युनिट आहेच नाही सिलेबसमध्ये, पण ॲज कम्पेअर टू कॅम अँड फॉलोअर बाकीच्या युनिटला वेळ कसा लागेल, कमी लागेल. चला तर स्टार्ट करू. आता जे लास्ट लेक्चरला प्रेझेंट नव्हते, तुम्हाला आउटस्ट्रोक म्हणजे काय, रिटर्न स्ट्रोक म्हणजे काय, ड्युएल म्हणजे काय, काहीच समजणार नाही. बट डोंट वरी, फक्त आज जे टॉपिक शिकवत आहे मी त्याच्यावर फोकस करा. याचा मिनिंग काय होतो, हे काय आहे, हे आपण जेव्हा आता आपली बेसिक बॅच चालू होईल 0 पासून, तिथे आपण मग हे काय करू, आपण क्लिअर करून देऊ तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करण्याकरिता सर्वात पहिले जो क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, जो आपला कॅम रोटेट होणार आहे, कॅम काय होणार आहे आपला, हा आपला काय आहे, सपोज कॅम अज्युम करा. ठीक आहे, कॅम तुम्हाला सांगितलं मी कसा नसतो, तो परफेक्ट सर्क्युलर नसतो कॅम आपला, कसाही राहू शकतो पण परफेक्ट सर्क्युलर राहणार नाही. तो इलेप्टिकल राहू शकतो, तो अशा शेपचा राहू शकतो, तो असा शेपचा राहू शकतो, तो कसाही राहणार, फक्त काय नाही राहणार, परफेक्ट सर्क्युलर राहणार नाही. पण कॅम काय होणार आहे, रोटेट होणार आहे, कारण कॅम कशावर ठेवलेला आहे, एका शाफ्टवर, आणि शाफ्ट काय होतो, रोटेट. मग शाफ्ट रोटेट झाला तर कॅम पण काय होतो, रोटेट. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅम जे ठेवलेला दिसेल, कशावर ठेवलेला दिसेल, एका शाफ्टवर. तर शाफ्ट जर रोटेट झाला तर आपला कॅम पण काय होईल, रोटेट होईल. कुठेही असू शकतो, शाफ्ट कुठेही ठेवू शकता तुम्ही. आणि कॅम प्रोफाईल जशी पाहिजे तशी आपण क्रिएट करू शकतो ॲज पर दी रिक्वायरमेंट. आता कॅम अँड फॉलोअरचं ॲप्लिकेशन काय, बरोबर आहे की नाही, कशासाठी शिकत आहे आपण, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये बसले तुम्ही आणि विचारलं तुम्हाला व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ कॅम अँड फॉलोअर, कैम एंड फॉलोअर पढ़ा था क्या आपने, यस सर. व्हाट इज कैम, कैम इज ए रोटेटिंग मशीन एलिमेंट. व्हाट इज फॉलोअर, कैम गिव्स द मोशन टू अनदर एलिमेंट कॉल्ड एज ए फॉलोअर. व्हाट इज द क्लासिफिकेशन ऑफ कैम, cylindrical cam, radial cam. What is the classification of follower, according to the nature of contact, according to the motion, according to the path of motion. तो ठीक है, ये सारी चीज़ें हो जाएंगी. फिर आपको पूछा जाएगा व्हाट इज़ द एप्लीकेशन ऑफ कैम एंड फॉलोअर. आपने पढ़ा तो सही, किस लिए पढ़ा, व्हाट इज़ द एप्लीकेशन. तो ये सारी चीज़ें आप लोगों को फेस करती आनी चाहिए. ये हम लोग हमारे रियल बैच में जाएंगे. तो यहाँ पे टाइम वेस्ट ना करते हुए मैं यहाँ पे एक टॉपिक जो है SHM आज मैं पढ़ाने वाला हूँ आप लोगों को. तो इतना नॉलेज तो आपको है कि अगर कैम हमारा रोटेट हो रहा है तो एक रोटेशन में कैम कितना डिग्री ट्रैवल करेगा, 360 डिग्री. मतलब हम लोग जो डायग्राम ड्रॉ करने वाले डिस्प्लेसमेंट डायग्राम, दैट इज फॉर 1 रोटेशन ऑफ द कैम. कैम के एक रोटेशन के लिए डायग्राम बनाने वाले हैं. एक रोटेशन मतलब कितना डिग्री, 360 डिग्री. तो सबसे पहले आप क्या करेंगे, डिस्प्लेसमेंट डायग्राम की स्केल सिलेक्ट करेंगे. तो स्केल कैसे सिलेक्ट करेंगे बेटा आप, 10 mm मतलब 20 डिग्री, 0 0 कैंसल, 1 mm मतलब 2 डिग्री. इन शॉर्ट
आप स्केल लिख रहे हो 1 mm मतलब 2 डिग्री, या फिर आप स्केल लिख रहे हो 10 mm मतलब 20 डिग्री, दोनों का मीनिंग सेम है क्या? यस। तो जितना डिग्री है उसके हाफ mm आपको ड्रॉ करना है। 20 डिग्री है तो 20 का हाफ 10, 30 डिग्री है तो 30 का हाफ, 90 डिग्री है तो 90 का हाफ। तो जितना डिग्री है उसका हाफ mm आपको क्या करना है, डिस्प्लेसमेंट डायग्राम में ड्रॉ करना है। तो मुझे बताइए कि एक रोटेशन में कैम कितना रोटेट होने वाला है? यस एग्जैक्टली, एक रोटेशन में कितना रोटेट होने वाला है वो? 360। अब 360 मतलब कितना लेंगे आप? 360 मतलब आप कितना लेंगे? यस 360 मतलब आप कितना लेंगे? 180 mm। तो आपके स्केल पे आप मेजरमेंट करेंगे 180 mm। ओके 10, 20, 30, 40, तो टोटल कितना लेंगे आप? 180 mm। ओके सो ये हुआ आपका एक रोटेशन। क्या हुआ? ये एक रोटेशन हुआ। एक रोटेशन में जो हमारा कैम है कितना डिग्री रोटेट होगा? 360 डिग्री। अब 360 डिग्री मुझे डिस्प्लेसमेंट डायग्राम में ड्रॉ करना है तो मुझे इसको mm में कन्वर्ट करना पड़ेगा। तो ये 360 डिग्री मतलब कितना mm होगा? 180 mm। क्यों? क्योंकि जितना डिग्री है उसका हाफ हमें लेना है, हमारी स्केल बता रही है। 20 डिग्री है तो 20 का हाफ 10, और 360 डिग्री है तो 360 डिग्री का हाफ 1. तर जेवढे डिग्रीज आहे त्याचा हाफ काय घ्यायचा आहे? mm घ्यायचा आहे. तर 360 डिग्री आहे तर त्याचा हाफ किती होईल? 180 mm. हे झालं आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, जे की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम राहील. यस, कारण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण जे डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करू ते किती रोटेशनसाठी ड्रॉ करणार आहे? एक कंप्लीट रोटेशन. एक कंप्लीट रोटेशन 360 डिग्री, 360 डिग्री 180. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे ते प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काय राहणार आहे? सेम राहणार आहे. वर्टिकल डिस्टन्स चेंज होत राहणार. वर्टिकल डिस्टन्स काय होईल? चेंज होत राहील. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय राहणार? आपलं जेवढं लिफ्ट आहे, किती आहे लिफ्ट? 60 mm. तर वर्टिकल डिस्टन्स किती घ्यायचं? वर्टिकल डिस्टन्स किती घ्यायचं? जेवढं काय असेल लिफ्ट असेल. जेवढं लिफ्ट असेल तेवढं काय घेणार आपण? वर्टिकल डिस्टन्स घेणार. सो दिस वर्टिकल डिस्टन्स इज इक्वल टू लिफ्ट किती mm आहे? 60 mm. सो ऑलवेज क्रिएट ए रेक्टेंगल. काय बनवायचं सर्वात पहिले? रेक्टेंगल. अँड डायमेन्शन ऑफ ए रेक्टेंगल इज 180 mm बाय लिफ्ट. कोणतीही मोशन असो, पहिली स्टेप काय आहे? एक रेक्टेंगल बनवायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्रामसाठी, आणि या रेक्टेंगलचे डायमेन्शन काय राहणार? नेहमीच प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 180 बाय लिफ्ट. आता लिफ्ट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम राहणार नाही. कोणत्या प्रॉब्लेममध्ये 60 राहील, कोणत्या प्रॉब्लेममध्ये 30 राहील, कोणत्या प्रॉब्लेममध्ये 40 राहील. दॅट डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. बट नेहमी हे डिस्टन्स कोणतं असते? लिफ्ट. आणि हे डिस्टन्स तर कॉन्स्टंट राहील 180 mm. ठीक आहे. आता हे रेक्टेंगल क्रिएट केल्यानंतर आपले स्ट्रोक्स फॉलो करायचे. पहिला स्ट्रोक कोणता आहे आपला? आउटस्ट्रोक. आउटस्ट्रोक इज इक्वल टू 120 डिग्री. सो 120 डिग्री ड्रॉ करायचे. तर 120 डिग्री म्हणजे किती mm होईल? हाफ. 20 मीन्स 10 mm. तर 120 चा हाफ 60. तर आउटस्ट्रोक जो आहे तो किती mm होणार आपला? 60 mm. दिस इज आवर आउटस्ट्रोक and this dimension is equal to how many mm? 60 mm. का बरं? कारण आपण सर्वात पहिले काय ड्रॉ करणार? आउटस्ट्रोक. तर आउटस्ट्रोक जे ड्रॉ करणार आपण ते किती डिग्री आहे? 120 डिग्री. तर 120 डिग्री म्हणजे किती mm ड्रॉ करावं लागेल? 60. बिकॉज 360 मीन्स हाफ 180. सो 120 मीन्स हाफ, हाफ 60. तर सर्वात पहिले काय ड्रॉ करायचं? आउटस्ट्रोक. आफ्टर ड्रॉइंग आउटस्ट्रोक काय ड्रॉ कराल? ड्वेल. सो व्हॉट इज ड्वेल? 30 डिग्री. सो ड्वेल 30 डिग्री ड्रॉ करायचं. तर 30 डिग्री मीन्स हाऊ मेनी mm? यस 30 डिग्री मीन्स हाऊ मेनी mm? 15 mm. सो दिस इज नथिंग बट द ड्वेल. याला काय म्हणायचं? ड्वेल. सो ड्वेल इज इक्वल टू 30 डिग्री. 30 डिग्री मीन्स हाफ. 30 हाफ इज 15 mm. 30 half is 15 mm. So this is outstroke, dwell. Now return stroke. So what about return stroke? Return stroke is equal to 90 degree. 90 degree means how many mm? 90 degree means how many mm? 45 mm. 90 degree means 45 mm. So this is return stroke.
So return stroke is equal to 90 degrees. So 90 half is 45 mm. सो जेवढा डिग्री दिलं राहील त्याच्या काय करायचं हाफ mm ड्रॉ करायचं आणि तेवढं ड्रॉ केल्यानंतर तिथं काय करायचं एक फेंट लाईन प्रोजेक्ट करायची. हे सर्व जे कन्स्ट्रक्शन सध्या मी करतोय हे कसं असलं पाहिजे फेंट लाईन. डार्क कधी करायचं मी तुम्हाला शेवटी सांगतो. तर पहिले आउट स्ट्रोक नंतर ड्वेल नंतर रिटर्न स्ट्रोक अँड ॲटोमॅटिकली जे हे रिमेनिंग राहील हे काय राहणार आपलं ड्वेल जे की किती डिग्री आहे 120 डिग्री म्हणजे एक्झॅक्टली हा शेवटी किती राहायला पाहिजे एक्झॅक्टली 60 mm राहायलाच पाहिजे. जर हा 60 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा कमी जर येत असेल तर समजून जायचं का आपलं मेजरमेंट चुकलेलं आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली शेवटचा ड्वेल कुठे मॅच होतो आपल्या शेवटी कारण एका स्ट्रोकमध्ये किती डिग्री आहे 360 डिग्री. तर हे सर्व स्ट्रोक मिळून ॲडिशन किती झाली पाहिजे 360 डिग्री. लाईक 120 प्लस 120 240 240 प्लस 30 270 270 प्लस 90 360. गॉट इट. तर ही जे स्टेप्स मी सांगत आहे तुम्हाला ह्या ज्या स्टेप्स जे आपण आता फॉलो केल्या एवढ्या हे प्रत्येकच वेलॉसिटीसाठी काय आहे कॉमन आहे. इथपर्यंत जर स्टेप जर तुम्ही क्लिअर ठेवत असाल तर वेलॉसिटी कुठलीही असेल वेलॉसिटी आपली युनिफॉर्म असेल SHM असेल ॲक्सलरेशन रिटार्डेशन असेल प्रत्येकच टाईपमध्ये इथपर्यंतचे जे स्टेप्स आहे ते कॉमन आहे. वेलॉसिटी कुठलीही असो ह्या स्टेप्स जे आहे ते काय आपल्या कॉमन आहे. तर पहिले आउट स्ट्रोक नंतर ड्वेल नंतर रिटर्न स्ट्रोक नंतर परत ड्वेल. इथपर्यंत काही डाऊट ठीक आहे. आणि कसं ड्रॉ करायचं जेवढे डिग्री आहे त्याच्या काय घ्यायचं हाफ mm घेत ड्रॉ करायचं आणि व्हर्टिकल लाईन फेंटली ड्रॉ करायचं. आफ्टर दॅट काय करणार आपण आउट स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकला आपण काय करणार डिवाइड करणार आहे आपण नंबर ऑफ इक्वल पार्ट्समध्ये. तर इक्वल पार्ट्स तुम्ही 4 बनवू शकता इक्वल पार्ट्स तुम्ही 6 बनवू शकता इक्वल पार्ट्स तुम्ही 8 बनवू शकता इक्वल पार्ट्स तुम्ही 12 बनवू शकता. आता 12 इक्वल पार्ट करणे 8 इक्वल पार्ट करण्यामध्ये थोडंसं काय टाईम कन्झ्युमिंग आहे आणि 4 इक्वल पार्ट कराल कमी तर मग काय होईल ॲक्युरेसी येणार नाही करची जसा कर यायला पाहिजे. म्हणून आपण किती इक्वल पार्ट करू 6. तर असं काही इथे बंधनकारक नाही आहे का तुम्ही 6च इक्वल पार्ट केले पाहिजे. तुम्ही 8 करू शकता तुम्ही 12 करू शकता तुम्ही 4 पण करू शकता. पण जनरली किती करायचे ॲक्युरेसीसाठी 6 इक्वल पार्ट्स करायचे. तर हे इक्वल पार्ट्स कोणाचे करायचे तर इक्वल पार्ट्स कोणाचे करायचे बेटा आपल्याला आउट स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकचे 6 इक्वल पार्ट करायचे. कशाचे इक्वल पार्ट करायचे आपल्याला आउट स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकचे. ड्वेलचे पार्ट करायचे का नाही ड्वेलचे पार्ट करायचे नाही. आउट स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकचे किती इक्वल पार्ट करायचे आपल्याला 6 इक्वल पार्ट्स. तर आउट स्ट्रोक किती mm आहे बेटा 60 mm आहे. तर 60 mm चे किती इक्वल पार्ट करायचे आपल्याला 6. तर एक पार्ट किती mm चा होईल 10 mm चा. तर ही मेथड जी आहे ती इझिएस्ट मेथड आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये ही मेथड शिकवल्या जाईल जे तुम्ही ग्राफिक्समध्ये शिकलेलं आहात का एखादी लाईन आहे या लाईनचे 6 इक्वल पार्ट करायचे आहे मग एक लाईन ड्रॉ करायचे याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे मग हे इथे नेऊन जोडायचे मग या लाईनचे पण तेवढेच इक्वल पार्ट होते. ते टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे. ऑलरेडीच 15 मिनटं लागणार आहे प्रॉब्लेम ड्रॉ करायला आणि हे जर वापरू आपण तर अर्धा तास ते एक प्रॉब्लेमलाच जाईल आणि प्रॉब्लेमला मार्कच किती आहे 6. मग 6 मार्क्ससाठी आपण अर्धा तास कन्झ्युम करू का नाही. तर काही शॉर्टकट ट्रिक्स सांगत आहे मी तुम्हाला का आउट स्ट्रोकचे तुम्हाला 6 इक्वल पार्ट करायचे. तर आउट स्ट्रोक किती mm चा आहे 60 mm चा आहे. तर 60चे किती पार्ट करायचे 6 पार्ट. एक पार्ट किती mm चा 10. तर 1 2 3 4 5 6 झाले 6 इक्वल पार्ट. ओके. तर हे 6 इक्वल पार्ट करण्यासाठी आपण जे मेथड वापरलेली आहे ती कोणती आहे डायरेक्टली आपली स्केल मेथड. सरळ सरळ किती स्केलवर मोजत आहे आपण 10 20 30 40 50 मोजलं आणि मोजल्यानंतर काय केलं आपण तिथनं एक व्हर्टिकल लाईन प्रोजेक्ट करून घेतली. या पार्टला नाव देणार आपण 0 1 2 3 4 5 6. किती इक्वल पार्ट केले आपण 6 इक्वल पार्ट केले. आउट स्ट्रोकचे जसे 6 इक्वल पार्ट केले तसे रिटर्न स्ट्रोकचे पण 6 इक्वल पार्ट करायचे. रिटर्न स्ट्रोक किती आहे आपला 45. रिटर्न स्ट्रोकचं डिस्टन्स किती आहे 45चे किती इक्वल पार्ट करायचे 6. सो 6 7 जा 42. सो 3 6 5 जा 30. सो आन्सर इज 7.5. पुन्हा इथे सुद्धा लाईन मेथड वगैरे काही यूज करायची आवश्यकता नाही. एक पार्ट कितीचा झाला 7.5. स्केल घ्यायचं
7.5 मोजायचं. 7.5 मोजलं, 7.5 प्लस 7.5 1.5, 1.5 प्लस 7.5 प्लस 7.5 प्लस 7.5 और अल्टरनेट मेथड, एक 7.5 डिस्टन्स मोजून घ्या, मग ते चॉपमध्ये ते मेजरमेंट घ्या आणि तिथून समोर काय करा, मग चॉपनी मार्क करा. ठीक आहे. तर आपल्याकडे आहे इन्स्ट्रुमेंट्स, आपण यूज करून दाखवू तुम्हाला. ठीक आहे. आता हा झाला आपला इन्स्ट्रुमेंट. तर या इन्स्ट्रुमेंटनी काय करायचं आहे तुम्हाला, हा डिस्टन्स मोजून घ्यायचा. काय करायचं आपण, हा डिस्टन्स मोजून घ्यायचा. हा डिस्टन्स मोजल्यानंतर मग तो सेम डिस्टन्स काय करायचं, तुम्ही समोर फॉरवर्ड करत जायचं आहे. इथे ठेवून नंतर हे डिस्टन्स, इथे ठेवून नंतर हे डिस्टन्स, इथे ठेवून नंतर हे डिस्टन्स, हा डिस्टन्स, हा डिस्टन्स, अशा पद्धतीने करायचं. येस. तर एकदम प्रॉब्लेमला लेंदी बनवायचं नाही आहे आपल्याला, आपण कसा वेळ वाचवता येईल ते पाहतोय आपण. तर मग त्यासाठी कुठलंही टेक्निक वापरा. तिथे काही असं नाही बंधनकारक का तुम्ही पार्ट याच मेथडने केले पाहिजे, असं काही बंधनकारक नाही. ओके. तर इक्वल पार्ट करून टाकले आपण. इक्वल पार्टला नाव देऊन देऊ. 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12 अँड रिटर्न इज 0. म्हणजे कॅम अँड फॉलोअरमध्ये जेव्हा आपण कॅम अँड फॉलोअर जेव्हा स्टार्ट करू, हा जे फॉलोअर राहील तर हे फॉलोअरची मोशन 0 पासून चालू होईल. 0 पासून चालू होऊन कुठे संपणार, 0 वरच संपणार. तर 0 पासून स्टार्ट केलं आपण आणि कुठे संपवलं त्याला, 0 वरच संपवलं. ठीक आहे. त्यानंतर काय करणार आपण, हे जे पार्ट्स केले आपण, या पार्ट्स वरून काय करणार आपण, व्हर्टिकल लाईन काय करणार, प्रोजेक्ट करणार लाईक दॅट. आणि लक्षात ठेवा, परफेक्ट ह्या लाईन्स एकमेकांना काय असल्या पाहिजे, पॅरलल असल्या पाहिजे. नाही तर चालली आपली लाईन अशी है ना, त्यांनी ॲक्युरेसी येणार नाही. प्रॉब्लेम चेकर लवकर आयडेंटिफाय करून घेईल का, अरे याची डायग्राम ओके नाही आहे. चेकर काही स्केल घेऊन मोजत नाही 7.5 7.5 आहे का, तो फक्त तुमची फायनल डायग्राम पाहते का फिनिश दिसत आहे का. फिनिश दिसत आहे म्हणजे तुमचे डायमेन्शन ओके आहे. इवन इफ काही डायमेन्शन चुकले असतील तुमचे, ते तुम्हाला तिथे काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट करायची. हे जेव्हा असे पॉईंटचे येतात तेव्हा बरोबर 6 इक्वल पार्ट होत नाही, मग ते करायचे आहे. ठीक आहे. 6 इक्वल पार्ट बनवायचे आहे, ते आपल्या हातात आहे. चेकर काही पाहणार नाही का याचे 6 इक्वल पार्ट 7.5चेच आहे का. होऊ शकते हा 6 पार्ट इकडे गेला थोडंसं आपलं, मग काय ॲडजस्टमेंट राहील आपली. तर चेकर मोजणार थोडी आहे का 45 mm आहे की नाही. 45 पेक्षा थोडी जास्ती राहिलं तर चेकरला माहीत पडत आहे का. पण चेकरला हे माहीत पडत आहे का इक्वल पार्ट झाले म्हणजे डायग्राम ओके आहे. म्हणजे डायग्राम चुकली तरी त्याला तुम्ही बरोबर करू शकता, हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोच कसं करायचं जुगाड. ठीक आहे. ते पाहू आपण. आता मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हटलं तर मॅक्झिमम आपलं जुगाडावरच काम राहील. ठीक. ओके. तर स्टेप्स झाली आपली. पहिले काय केलं आपण, 360 बाय लिफ्टचा एक रेक्टँगल ड्रॉ केला. त्यानंतर पहिले आउटस्ट्रोक, मग ड्वेल, मग रिटर्न स्ट्रोक, मग ड्वेल ड्रॉ केला. त्यानंतर आउटस्ट्रोकचे 6 पार्ट केले आणि रिटर्न स्ट्रोकचे किती पार्ट केले, 6 पार्ट केले. तर इथपर्यंतची जे स्टेप्स आहे आपण काल पण सेम फॉलो केला आहे बेटा, येस ऑर नो. तर आयदर तुमची लिनियर वेलॉसिटी असो, SHM असो, ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशन असो, मोशन कुठलीही असो, ह्या ज्या इथपर्यंतच्या जे स्टेप्स आहेत ते तुम्हाला कॉमन दिसेल प्रत्येक टाईपमध्ये. आता इथून जे आहे डायग्राम जे आहे काय होते, चेंज. आता इथून प्रत्येक मोशननुसार प्रोसिजर जी आहे ती वेगवेगळी आहे. तर आज आपण कशाची प्रोसिजर पाहतो आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन जसं काल जे आपण प्रोसिजर पाहिली, कशाची पाहिली, युनिफॉर्म वेलॉसिटी. तर युनिफॉर्म वेलॉसिटीमध्ये बेटा काय करायचो आपण, लिफ्टचे किती पार्ट करायचो, 6 पार्ट करायचो. इथे आता लिफ्टचे 6 पार्ट करायचे नाही. इथे आपण काय करणार आहोत, इथे एक सेमी सर्कल ड्रॉ करणार आहे. कारण कोणती मोशन आहे, कोणती मोशन आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन आहे तर आपल्याला काय करायचं आहे, एक सेमी सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे, बरोबर आहे. तर कुठे ड्रॉ करायचं आहे पहा. तर सर्वात पहिले आपल्याला शोधायचा आहे मिड पॉईंट. कोणाचा मिड पॉईंट शोधायचा आहे आपल्याला, लिफ्टचा. तर लिफ्टचा मिड पॉईंट शोधल्यानंतर, लिफ्टचा मिड पॉईंट शोधल्यानंतर काय करणार आपण, इथून एक सेमी सर्कल ड्रॉ करणार. ठीक आहे.
एरर आलेला आहे, कारण मिड पॉईंट बरोबर आला आहे का आपला? नो. तर मिड पॉईंट बरोबर नसल्यामुळे तुम्हाला इथे काय लक्षात येत आहे? एरर आलेला आहे. मग हे ॲडजस्टमेंट तुमच्याच हातात आहे. ठीक आहे. आता मी ॲडजस्टमेंट न करता प्रॉपरली करेक्ट करतो याला. ठीक आहे. ॲडजस्टमेंट न करता आपण काय करू, याला प्रॉपरली करेक्ट करू. मी पहिले रुरल घेतो इथे आणि मोजतो हे किती आहे. किती असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे, पण मी मेजरमेंट घेऊन काढलं नाही. तर माझ्या डायमेन्शननुसार हे आहे 1 2 3 4 आणि 4.5. तर 4.5चा हाफ किती येईल? 2.25. म्हणजे हे 1 हे 2 2.25 म्हणजे जवळपास इथे येईल. बरोबर आहे? 2.25 1 2. ठीक आहे, हा झाला सेंटर. ओके. 2.25 वर काय घेतलं आपण? एक सेंटर. आता आपण जे सेमी सर्कल ड्रॉ करणार आहोत ते याला पाहून करणार. आता एक्झॅक्ट मिड पॉइंट घेणार आपण. ठीक आहे. आणि जर आपण इथे जर ड्रॉ करू, यस थोडंसं ते थोडासा एरर येतच आहे. ठीक आहे. यस, उसको एडजस्ट कर लेंगे. ठीक है, तो मैं यहाँ पे एडजस्ट कर लेता हूँ ऐसे, विदाउट वेस्टिंग टाइम. टाइम थोड़ा वेस्ट होगा उसमें, क्योंकि मैंने फर्स्ट टाइम ही वो ऑप्शन यूज़ किया, अभी तक यूज़ करने का काम नहीं था. तो धीरे धीरे वो भी परफेक्ट हो जाएगा. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. ओके. तो उसके बाद में क्या किया हमने? आउट स्टॉक के 6 पार्ट किए और रिटर्न स्टॉक के 6 पार्ट किए. और लास्ट जो हमने टाइप देखा था उसमें हमने आउट स्टॉक के कितने पार्ट किए थे? 6 पार्ट. सॉरी, रिटर्न लिफ्ट के कितने पार्ट्स किए थे हमने? 6 पार्ट. बट यहाँ पे लिफ्ट के 6 पार्ट करना नहीं है, आपको लिफ्ट का मिड पॉइंट ढूंढना है. और मिड पॉइंट ढूंढने के बाद में क्या करेंगे हम लोग? वहाँ पे एक सेमी सर्कल बनाएंगे. अब सेमी सर्कल बनाने के बाद में क्या करेंगे आप? यहाँ पे इसको प्रोटेक्टर रखेंगे आप. जैसे कि प्रोटेक्टर को थोड़ा छोटा कर देते हैं हम लोग. ठीक है. अब ये प्रोटेक्टर जाएगा कहाँ पे? हमारे यहाँ पे. ठीक है. अब इस सेमी सर्कल के कितने पार्ट बनाऊंगा मैं? 6 इक्वल पार्ट. तो सेमी सर्कल जो है कितना डिग्री का है? 180 का. 180 के कितने पार्ट करना है? 6 पार्ट. 180 बाई 6, 6 1 जा 6, 3 जा 18, तो 30 डिग्री का एक पार्ट होगा. तो कहाँ पे मार्किंग होगी मेरी? 30 डिग्री. ओके. कहाँ पे मार्क करेंगे आप? 30 डिग्री. 30 के बाद में मार्किंग होगी आपकी कहाँ पे? 60 डिग्री पर. यह है मेरा 30 डिग्री और यह है 60 के बाद में 90, 90 के बाद में 120. ओके. 120 के बाद में 150 और 150 के बाद में 180 ऑलरेडी आ जाएगा. ठीक है. तो क्या किया मैंने? जो मेरा सेमी सर्कल था, सेमी सर्कल कितना डिग्री का है? 180 डिग्री का. 180 डिग्री के कितने पार्ट करना है? 6. 6 1 जा 6 3 जा, मतलब एक पार्ट कितना हो जाएगा? 30 डिग्री. तो ये पार्ट जो है मैं क्या करूंगा? इस तरह से ऐसे ज्वाइन कर लूंगा यहाँ पे. कहाँ पे? सेंटर पे. तो प्रोटेक्टर से 6 पार्ट बना सकते हो आप, या फिर हमारे पास जो चॉप मेथड है उससे भी आप 6 पार्ट बना सकते हो. जितनी रेडियस है उतनी लेना है. उसके बाद में फिर आपको यहाँ पे रख के क्या करना है? आपको आर्क में ड्रॉ करना है. यहाँ पे रख के आर्क ड्रॉ करना है, यहाँ पे रख के आर्क ड्रॉ करना है और यहाँ पे रख के आर्क ड्रॉ. आर्क मेथड भी है, वो मैं आगे बताऊंगा. अभी मैंने कौन सी मेथड बताई आपको? प्रोटेक्टर मेथड, जो हम लोग डी बोलते हैं. तो डी से कैसे पार्ट किए हमने? जितने आप रिटर्न स्ट्रोक और आउट स्ट्रोक के पार्ट करेंगे उतने ही पार्ट करना है आपको सेमी सर्कल. जर तुम्ही रिटर्न स्ट्रोक आउट स्ट्रोकचे 4 पार्ट केले तर सेमी सर्कलचे पण किती पार्ट करावं लागेल? 4. जर तुम्ही रिटर्न स्ट्रोक आउट स्ट्रोकचे 8 पार्ट केले तर तुम्हाला सेमी सर्कलचे पण किती पार्ट करावं लागेल? 8. म्हणून बेस्ट काय आहे? 6 पार्ट.
तर आउटस्ट्रोक रिटर्न स्ट्रोकचे 6 पार्ट केले मी, म्हणून सेमी सर्कलचे पण किती पार्ट करायचे 6 पार्ट, आणि त्याला नाव देऊ आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड वापस 0 झाले पार्ट. येस ऑर नो. आता हे जे पार्ट आपण केले आहे कशाचे सेमी सर्कलचे, हे पार्ट आपल्याला काय करायचे प्रोजेक्ट करायचे. कुठे प्रोजेक्ट करायचं तुम्हाला आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक मध्ये प्रोजेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसं की इथे पाहतोय आपण 9 आणि 4 वाली लाईन झाली ही करेक्ट. नेक्स्ट 8 आणि 5 वाली लाईन आहे. ओके. नेक्स्ट 11 आणि 2 वाली लाईन परफेक्ट ड्रॉ केली मी हॉरिझॉन्टल. नेक्स्ट 1 आणि 12 वाली लाईन परफेक्टली हॉरिझॉन्टल ड्रॉ. समजलं सर्वांना. तर हे जे पार्ट्स केले आपण याला कसं केलं परफेक्टली हॉरिझॉन्टल प्रोजेक्ट केलं कुठे आउटस्ट्रोक मध्ये, आणि सेम प्रोजेक्ट करायचं आहे कुठे रिटर्न स्ट्रोक मध्ये सुद्धा. हीच लाईन कंटिन्यू करायची समोर, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट. ठीक आहे. आता तुमच्या ड्रॉइंगची ॲक्युरेसी चेकरला इथेच समजून जाईल. जर ही लाईन आणि ही लाईन परफेक्टली मॅच होत नाही म्हणजे तो समजून जातो चेकर का तुमच्या ड्रॉइंगमध्ये ॲक्युरेसी नाही आहे. लक्षात. समजलं सर्वांना. तर पहा इथे डिस्टन्स जे आहे मॅच करतो मी आता. ठीक आहे. ओके. तर प्रोसिजर लक्षात आली. काय केलं आउटस्ट्रोकचे 6 पार्ट केले, रिटर्न स्ट्रोकचे 6 पार्ट केले. त्यानंतर एक सेमी सर्कल ड्रॉ केला. कोणासाठी ड्रॉ करायचं सेमी सर्कल, मोशन कोणती पाहिजे SHM. युनिफॉर्म वेलोसिटी प्रोसिजर आहे का ही नाही, SHM साठी आहे. जर सिंपल हार्मोनिक मोशन असेल तर काय करायचं आउटस्ट्रोकचा लिफ्टचा मिड पॉईंट घ्यायचा आणि इथे काय ड्रॉ करायचं एक सेमी सर्कल, आणि सेमी सर्कलचे किती इक्वल पार्ट करायचे 6 इक्वल पार्ट. सो 0 1 2 3 4 5 6 अँड रिटर्न 7 8 9 10 11 12 अँड वापस 0. आणि हे पार्ट कुठे प्रोजेक्ट करायचे आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक ड्युएल मध्ये करायचं नाही. तर आपण जेव्हा स्केल लावणार तर स्केल जेव्हा तुम्ही लावणार तर स्केल लावल्यानंतर आउटस्ट्रोक मध्ये रिटर्न स्ट्रोक ॲट द सेम टाइम, आउटस्ट्रोक मध्ये रिटर्न स्ट्रोक मध्ये, आउटस्ट्रोक मध्ये सिमिलरली रिटर्न स्ट्रोक मध्ये, आउटस्ट्रोक मध्ये रिटर्न स्ट्रोक मध्ये, आउटस्ट्रोक मध्ये रिटर्न स्ट्रोक. तर याने काय होईल एरर येणार नाही. ह्या दोन लाईन्स जे आहे एकाच लाईनमधनं पास होतील, एरर येणार नाही. ॲट द सेम टाइम ड्रॉ करा, टाइम पण सेव्ह होईल. इथे ड्रॉ करा मग सेपरेटली इथे ड्रॉ करा, काय होईल टाइम आपला वेस्ट होईल. म्हणून रोलर स्केल लावली आपली, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह करत करत काय करायचं आउटस्ट्रोक रिटर्न स्ट्रोक, आउटस्ट्रोक रिटर्न. बाय मिस्टेक जर ड्युएलमधून जर लाईन गेली आपली तर त्याला मग तुम्ही इरेज करायचं. मग इरेज लाईन झाल्यानंतर ती दिसली नाही पाहिजे. तर केव्हा दिसणार नाही, जेव्हा तुम्ही ड्रॉ करताना फेंट ड्रॉ करा. ते सर्व जे मी ड्रॉ करताय पहिले हे सर्व काय असलं पाहिजे फेंट. ज्यांचं फेंट ड्रॉइंग नाही आहे त्यांनी 4H पेन्सिल यूज करा. ज्यांचं ड्रॉइंग जे आहे फेंट लाईन एक डार्क लाईन सारखी दिसते आणि डार्क लाईन एक्स्ट्रा डार्क लाईन सारखी दिसते, मग तुम्ही 4H 2H ची पेन्सिल यूज करा, H यूज करू नका. ठीक आहे. तर H ची पेन्सिल कोणी यूज करायची, जसं मी तर ड्रॉइंगमध्ये आजपर्यंत एकच पेन्सिल यूज करत गेलो, कोणती H. त्यांनीच डार्क ड्रॉ करता येते, त्यांनीच फेंट. पेन्सिलला वर पकडा फेंट, पेन्सिलला जवळ पकडा डार्क, पेन्सिलला वर पकडून ओढा फेंट. लक्षात. तर हे सर्व कन्स्ट्रक्शन कसं असलं पाहिजे फेंट असलं पाहिजे. तर आपली जे पहिली इनिशियल स्टेप होती ते आता कंप्लीट झालेली आहे. का आउटस्ट्रोकचे 6 पार्ट, रिटर्न स्ट्रोकचे 6 पार्ट, सेमी सर्कलचे 6 पार्ट, आउटस्ट्रोकमधनं व्हर्टिकल लाईन, रिटर्न स्ट्रोकमधनं व्हर्टिकल लाईन, सेमी सर्कलमधनं हॉरिझॉन्टल लाईन. आता इंटरसेक्शन कसे मार्क करायचे पहा. हे 0 पॉईंट आहे आपला बेटा, ही 1 ची व्हर्टिकल लाईन आहे, 1 ची हॉरिझॉन्टल लाईन, इथे इंटरसेक्ट होत आहे. 2 व्हर्टिकल 2 हॉरिझॉन्टल, 3 व्हर्टिकल 3 हॉरिझॉन्टल, 4 व्हर्टिकल 4 हॉरिझॉन्टल, 5 व्हर्टिकल 5 हॉरिझॉन्टल, 6 व्हर्टिकल 6 हॉरिझॉन्टल, 7 व्हर्टिकल 7 हॉरिझॉन्टल, 8 व्हर्टिकल 8 हॉरिझॉन्टल. म्हणजे जिथे इंटरसेक्ट होत आहे 8 8, त्यानंतर 9 9, 10 10, 11 11,
12, 12, 0. So these points are called as A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L. तर कुठपर्यंत आणायचे पॉईंट L पर्यंत आणि शेवटी काय आहे ते 0. तर नेहमी किती पॉईंट आले पाहिजे A पासून तर L पर्यंत. आणि डार्क काय राहील आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये हे सर्व जे पॉईंट आहे फ्रेंच करनी जोडा किंवा मॅन्युअली बाय फ्री हँड जोडा, पण कर कसा राहिला पाहिजे स्मूथ, हा ड्वेल. तर इथे स्ट्रेट लाईन येत आहे का, पहा एक वेव्ह फॉर्म दिसत आहे, यस, कॉल्ड ॲज ए सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, लाईक वेव्ह फॉर्म. तर हे वेव्ह फॉर्मला काय म्हणतात, सिम्पल हार्मोनिक मोशन. स्ट्रेटला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म. ठीक आहे, आणि हे शेवटी परत ड्वेल पण काय राहील आपलं डार्क. तर हे जे मी रेड कलरची लाईन जी ड्रॉ केलेली आहे दॅट इज ओनली डार्क पार्ट इन युअर कन्स्ट्रक्शन. आणि जे बाकीचं जे रेक्टँगल आहे, पार्ट्स आहे, हे सर्व आहे, हे काय आपला कन्स्ट्रक्शनल पार्ट आहे, हे काय असलं पाहिजे, फेंट असलं पाहिजे. सो याला म्हणतात कोणती डायग्राम बेटा, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट डायग्राम. विच डायग्राम, डिस्प्लेसमेंट डायग्राम. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम झाली पाहिजे आपली 4 मिनिटात आणि कॅम्प प्रोफाईलला लावायचे आहे तुम्हाला 11 मिनिटं. तर असे 15 मिनिटात आपला प्रॉब्लेम झाला पाहिजे. तर हे जे डायग्राम ड्रॉ केली आपण किती मिनिटात ड्रॉ करायची आहे, 4. तर पहिलं प्रॉब्लेम 2 लेक्चर लागेल, दुसरं प्रॉब्लेम 1.5 लेक्चर लागेल, तिसरं प्रॉब्लेम 1 लेक्चर लागेल. मग असं करता करता आपण किती मिनिटावर येऊ, 15 मिनिटं. सुरुवातीला आपल्याला 2 लेक्चरही किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लागू शकते, कारण आपल्यासाठी टॉपिक नवीन आहे, प्रोसिजर नवीन आहे. काही दिवसांनी शॉर्टकट तुम्हाला हे पॉईंट तुम्ही इंटरसेक्शन पाहणारच नाही, तुम्ही डायरेक्ट पॉईंट मार्क करत जाल काही प्रॅक्टिस नंतर. आता सध्या पाहावं लागेल 1ची कोणती लाईन आहे, 1ची व्हर्टिकल, 1ची हॉरिझॉन्टल, 2ची व्हर्टिकल, 2ची हॉरिझॉन्टल, सध्या पाहावं लागेल. काही कालांतरानंतर आपण ते पॉईंटही पाहणार, डायरेक्ट मार्क करत जाऊ. ते बाय प्रॅक्टिस येईल, ते तुम्हाला सडनली नाही करता येईल, ते तुम्ही बाय प्रॅक्टिस करू शकाल. येत्या लक्षात सर्वांच्या. तर समजला सेकंड टाईप. तर सेकंड टाईप कोणता आहे बेटा, सिम्पल हार्मोनिक मोशन. तर ही झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम आपली कोणासाठी, सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि काल जे डायग्राम पाहिली आपण ते कोणासाठी होती, युनिफॉर्म वेलोसिटी. अशीच एक डायग्राम परत कोणासाठी राहील, ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशनसाठी सुद्धा राहील. ठीक आहे, करता येईल ड्रॉ. चला ड्रॉ करणं स्टार्ट करा आणि जे डाऊट येईल ते माझ्यासोबत डिस्कस करा. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही चॅट सेक्शनमध्ये टाईप करा, ऑफलाईन स्टुडंट मला तुम्ही फेस टू फेस विचारा.